ते बाकीचे कुठे गेले अमृता? मॅम दुसरा आयडी दिलाय ना? हो. मॅमने एकदा अं, ब- मेसेज केला की आयडी शेअर करण्यासाठी मॅमला एकदा मेसेज करतो. ग्रुपवरच दिलाय पण. ओके ओके, मग करते मी. हा. ओके. पण लास्ट लेक्चर मध्ये मला असं वाटतंय की आपण हे रिसेशन आणि त्याच्याशी निगडीत जे काही रिकव्हरी ह्या ज्या काही कॉन्सेप्ट आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत, बरोबर? बरोबर अमृता. लास्ट पॉइंट काय होता आपला? रिकव्हरी व त्याचे प्रकार. रिकव्हरी पाहिले का आपण त्याचे प्रकार सर्व? अं, हा, UVMLK. बरोबर, ठीक आहे. मग आपलं बेसिकली आतापर्यंत लक्षात घ्या काय काय कव्हर झालेलं आहे. तर आपण इन्फ्लेशनच्या डेफिनेशन पासून सुरुवात केलेली. डेफिनेशन पाहिली आपण. सेकंड आपण त्याचे टाईप पाहिले, प्रकार. 3 प्रकार होते, कोणकोणते सांगा? पटपट सांगायचं. कोणते 3 प्रकार पाहिले आपण? रिव्हिजन करत नाही आता. बघून तरी सांगा, नोट्स काढले असतील, राईट? नो क्रिपिंग, क्रिपिंग, जम्पिंग अँड रनिंग आणि हायर इन्फ्लेशन. जम्पिंगलाच आपण काय म्हणू शकतो? गॅलोपिंग, राईट? हा, गॅलोपिंग. थर्ड इज हायपर इन्फ्लेशन. ठीक आहे. तर असे 3 टाईप आपण पाहिलेले आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर आपण काय पाहिलं? कॉजेस. कॉजेस, मल्टिपल कॉजेस पाहिलेले आहेत, डिस्कस पण केलेले आहेत. इम्पॅक्ट मध्ये आपण 2 प्रकारचे इम्पॅक्ट पाहिले. लक्षात घ्या, इन्फ्लेशनचे नेहमी काही निगेटिव्ह इम्पॅक्ट होतात असं नाही. आतापर्यंत जे काही डिस्कस केलं त्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट पाहिले. पॉझिटिव्ह लिमिटेड असतात, पण ते हायली इम्पॅक्ट करणार असतात. जसं की आपण म्हटलं, इन्फ्लेशनमुळे काय होतं की इन्व्हेस्टमेंट वाढते आणि इन्व्हेस्टमेंट वाढल्यामुळे काय होतं की इकॉनॉमीची ग्रोथ व्हायला लागते. हे आपण पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाहिलेला. आणि दुसरी गोष्ट आपण हे पण पाहिलं की इन्फ्लेशनचा फायदा कोणाला होतो? तर फायदा हा लक्षात घ्या, जो कर्ज देणारा घेणारा असतो त्या व्यक्तीला होतो, म्हणजे बॉरोअरला होतो. ठीक आहे. आणि बॉन्डच्या बाबतीत आपण काय पाहिलं? पण कोणाला फायदा होतो? बॉन्ड इश्युअरला फायदा होतो, बरोबर ना? बॉन्ड इश्युअर कोण असतं? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असतं. तर असे आपण काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण पाहिले, पण त्यातल्या त्यात लक्षात घ्या की निगेटिव्ह इम्पॅक्ट हे जास्त आहेत. ओके. त्याच्यानंतर आपण रिसेशन, इन्फ्लेशनच्या विरुद्ध जे कॉन्सेप्ट असते रिसेशन पाहिलं. ठीक आहे. रिसेशन मध्ये मग आपण रिकव्हरी, लक्षात घ्या, कुठली पण इकॉनॉमी जेव्हा रिसेशन मधून बाहेर काढायची असते तेव्हा तिला पहिलं रिकव्हरीकडे घेऊन जावं लागतं आणि मग ती परत बूम करते, बरोबर? मग लक्षात घ्या, रिसेशन आणि डिप्रेशन
या दोन्हीमधला फरक पाहिला आपण, कारण रिसेशनलाच लागून डिप्रेशन ही कॉन्सेप्ट येते. म्हणजे रिसेशन काय आहे, सेम कॅरेक्टरिस्टिक्स, बट याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रॉंगली ते कॅरेक्टरिस्टिक्स आढळणार. ठीक आहे. डिप्रेशन मध्ये रिकव्हरी नंतर इकॉनॉमी कुठे जाते, बूम कडे जाते. मग रिकव्हरीचे आपण वेगवेगळे प्रकार पाहिले, व्ही शेप, यू शेप, एल शेप, के शेप, एम शेप. एम शेपलाच काय म्हणतो आपण, डबल डीप रिकव्हरी असं म्हणतो. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने आपण हा सिलेबस आतापर्यंत कव्हर केलेला इन्फ्लेशनच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. ओके, आता आपण हे बघूयात. जो मेन पॉइंट आहे, अगेन प्रिलिम्स साठी खूप जास्त महत्वाचा आहे, तो म्हणजे इन्फ्लेशन मोजायचं कसं. हाऊ टू मेजर इन्फ्लेशन और हाऊ टू कॅल्क्युलेट इन्फ्लेशन, हे अतिशय महत्वाचं आहे. इन्फ्लेशन कॅल्क्युलेट कसं करणार तुम्ही तिथे. जे आपण एवढं सगळं पाहिलं, किंवा मार्केटमध्ये तर तुम्ही म्हणत असेल किंवा न्यूज मध्ये तुम्ही ऐकलं की मार्केटमध्ये महागाई वाढलेली आहे. मग ती नक्की महागाई वाढली म्हणजे काय झालंय आणि ते कसं कळणार म्हणजे तुम्हाला. ठीक आहे. हा, आता ग्राहकांच्या बाबतीत काय होतं की आपल्याला वाटतं हे कांद्याचे भाव वाढलेले आहेत. जेव्हा आपण खरेदी करायला जातो किंवा एखाद्या वस्तूची किंमत वाढली, तर काय होतं की आपल्याला समजतं की जेव्हा खरेदी करायला जातो तेव्हा आपल्याला समजतं की नाही, मागच्या महिन्यामध्ये जितकी किंमत होती त्याच्यापेक्षा ही किंमत वाढलेली आहे. ठीक आहे. पण ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये कसं मेजर करणार. म्हणजे आता ठीक आहे, एक व्यक्ती खरेदी करायला गेली, पण आता तुम्ही प्रत्येक मार्केटमध्ये ती किंमत वाढलेली वगैरे हे कसं काढणार म्हणजे. ठीक आहे. मेजर कसं करणार, ओव्हरऑल खरंच वाढले का. आणि इन्फ्लेशन मध्ये फक्त एका वस्तूची किंमत वाढली म्हणून म्हणतो का, तर नाही. तिथे जनरल प्राइस लेवल राईज करणं, ह्याला आपण इन्फ्लेशन असं म्हटलेलं. मग ते कॅल्क्युलेट कसं करायचं, मोजायचं कसं. सो देअर आर टू फॅक्टर्स. म्हणजे असे दोन हे आहेत, आपण म्हणू शकतो की इंडेक्सेस आहेत, ज्याद्वारे महागाई मोजली जाते. एक म्हणजे WPI आणि दुसरं म्हणजे CPI. ठीक आहे. WPI त्याला काय म्हणतो आपण, होलसेल प्राइस इंडेक्स म्हणतो WPI ला. ठीक आहे. CPI ला काय म्हणतो, कंझ्युमर प्राइस इंडेक्स. ठीक आहे. आता मग नावाचाच अर्थ आहे, होलसेल म्हणजे काय आणि कंझ्युमर म्हणजे काय. कंझ्युमरला काय म्हणतो आपण, ग्राहक म्हणतो. मग होलसेल म्हणजे काय, तर जिथे लक्षात घ्या वस्तूंचं उत्पादन होतं, जिथे वस्तूंचे उत्पादन होते, त्याला काय म्हणणार आपण, होलसेल म्हणणार. कंझ्युमर म्हणजे काय, तर ग्राहक लक्षात घ्या. आणि इथे होलसेल म्हणजे काय, तर जिथे वस्तूंचं उत्पादन होतं ते झालं होलसेल, आणि ते ग्राहक कंझ्युमर लेवलवरती. तर मग आता इथे लक्षात घ्या, इथे सेवा असतात का, होलसेल लेवलवरती सेवा असतात का, म्हणजे सर्व्हिसेस असतात की फक्त वस्तू असतात, हा पहिला प्रश्न आपण सोडूयात. म्हणजे ठीक आहे. पहिलं कन्फ्युजन काय दूर करायचं, आपण WPI ला बघूयात पहिलं डिटेलमध्ये. ठीक आहे. WPI मध्ये काय आहे की लक्षात घ्या, WPI मध्ये फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूयात की प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी असे आपल्याकडे 3 सेक्टर आहेत इकॉनॉमीमध्ये. प्रायमरी मध्ये ऍग्रिकल्चर येतात, सेकंडरी मध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री येतात आणि इथे सर्व्हिसेस येतात. तर होलसेल म्हणजे ते म्हणत आहेत की इथे, होलसेल म्हणजे इथे म्हणत आहेत, या क्षेत्रात म्हणत आहेत, सेकंडरी मध्ये होलसेल. समजतंय का. मग इथे फक्त काय येतात, वस्तू येतात, सेवा येतात का मला सांगा. सेवा तर टर्शरी सेक्टर मध्ये येतात. मग ते म्हणतात की या स्तरावरती, या सेकंडरी सेक्टर लेवलवरती तुम्ही जेव्हा महागाई मोजता, तर त्याला म्हणणार आपण WPI. काय म्हणणार, WPI होलसेल प्राइस इंडेक्स म्हणणार. मग इथे सर्व्हिसेस ऍड आहेत का, तर नाही. लक्षात घ्या, सर्व्हिसेस टर्शरी सेक्टर मध्ये येतात. म्हणून बेसिकली WPI म्हणजे काय, जिथे होलसेल लेवलवरती, होलसेल म्हणजे काय होतं की जिथं फक्त आणि फक्त वस्तूंचं उत्पादन होतं, तर त्या स्तरावरती जेव्हा तुम्ही महागाई मोजणार त्याला म्हणणार आपण WPI. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही ह्या दोन्ही स्तरावर, आता ही मला सांगा, इथे तयार झालेली वस्तू हे काय तशीच राहणार आहे का तिथे, तर नाही.
तर ही वस्तू पुढे विकण्यासाठी प्रोव्हाइड केली जाणार, सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी हे केले जाणार. मग ती काय बनणार, सर्व्हिसचा एक भाग बनणार. समजते का? तर मग जेव्हा गुड्स आणि सर्व्हिस या दोन्हींचा मिळून महागाई मोजली जाते त्याला म्हणतो आपण सीपीआय. म्हणजे काय, जिथे आता मला सांगितलं सर्व्हिस तुम्ही कोणाला देता, तर ग्राहकांना देता ना. ग्राहक म्हणजे काय झाले, कंझ्युमर. कंझ्युमर झाले, ग्राहक म्हणजे काय, कंझ्युमर झाले. इथे कंझ्युमर आहेत का इन्व्हॉल्व? असं कधी होतं का? तर कच्चा काय असतो, आपण म्हणू शकतो की ऊस असतो, बरोबर. ऊस असतो, रॉ मटेरियल. ते परत कारखान्यामध्ये जातं आणि त्याच्यावर प्रोसेस होऊन इथे साखर तयार होते, बरोबर. आणि ती साखर परत सेवा क्षेत्रामध्ये विकली जाते. म्हणजे ही टर्शरीमध्ये काय ना, रिटेल. रिटेल म्हणजे का, तुमची जी दुकानं असतात, लक्षात घ्या. दुकान तुम्ही जे खरेदी करायला जाता ना, डीमार्ट असेल किंवा काय, तर तिथे जातं, बरोबर ना. आणि तिथून मग ग्राहकांकडे विकलं जातं, बरोबर. तर आता इथे लक्षात घ्या की मला सांगा, ग्राहक डायरेक्ट इथे वस्तू खरेदी करायला येतात का? म्हणजे तुम्ही असं कधी झालंय का की कारखान्यांमध्ये जाऊन तुम्ही साखर खरेदी करायला गेलेला? असं कधी होतं का? रेअरलीच होतं, किंवा आपण मुळात ते ट्राय नाही करत. लक्षात घ्या, समजतंय का? उलट हे पण आहे, लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही इथे साखर खरेदी करायला जाता ना, तेव्हा तुम्हाला ते स्वस्त दरामध्ये पडते. पण जेव्हा तुम्ही एखाद्या शॉपमध्ये, रिटेल शॉपमध्ये खरेदी करायला जाता, तुम्हाला ती महाग पडते. याचे कारण काय, लक्षात घ्या की जेव्हा इथे तयार होते ना वस्तू, तर तेव्हा त्याच्यामध्ये टॅक्स ऍड केलेला नसतो. लक्षात घ्या, इनडायरेक्ट टॅक्स. आता वस्तूवर लागणारा कुठला कर असतो? आपल्याकडे दोन प्रकारचे कर आहेत. कुठले दोन प्रकारचे कर आहेत? एक असतो डायरेक्ट टॅक्स आणि दुसरा असतो इनडायरेक्ट टॅक्स. पण डायरेक्ट टॅक्सला काय म्हणतो आपण? प्रत्यक्ष कर. इनडायरेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष कर. डायरेक्ट टॅक्स हा तुमच्या इन्कमवर लागतो. लक्षात घ्या, इन्कम म्हणजे तुम्ही किती वार्षिक उत्पादन कमवत आहात. ते जर आता सध्या आहे की 12 लाखाच्या वरती उत्पादन कमवत असाल, त्याच्यावरती टॅक्स लागणार. पण 12 लाखाच्या खाली असेल तर नाही लागणार. समजतंय? तर हा डायरेक्ट टॅक्स झाला. इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय? जो वस्तू आणि सेवांवर लावला जातो, जो गुड्स अँड सर्व्हिसेसवर लावला जातो, त्याला म्हणतो इनडायरेक्ट टॅक्स. एक्झाम्पल काय आहे? जीएसटी. आणि इथे काय आहे? इन्कम टॅक्स आहे, बरोबर. लक्षात येते का फरक, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स? मग मला सांगा, इथे इथे जे वस्तू आणि सेवा तयार होत आहेत, इथे काय तयार होतात? वस्तू. आणि ह्याच वस्तूंची पुढे काय दिली जाते? सेवा दिली जात आहे. तर मला सांगा, याच्यावरती कुठला टॅक्स लागेल? डायरेक्ट टॅक्स की इनडायरेक्ट? सांगा बरं आता, कोणता टॅक्स लागेल? एक्सप्लेन केले ना मी, सांगा आता त्याच्यामध्ये. इथे ज्या वस्तू आणि सेवा तयार होतात, वस्तू कुठे तयार होत आहेत? मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, हे जे इथे आहे सेकंडरी मध्ये, तिथे वस्तू तयार होते ना. वस्तू तयार होते म्हणजे काय, आपण बघितले की प्रायमरी मध्ये काय, ऊस आहे, कच्चा आहे, बरोबर. म्हणजे तो ऍग्रिकल्चर मधून तयार झालेला आहे. तर मला सांगा, त्याच ऊसाचं काय बनतं मॅन्युफॅक्चरिंग किंवा सेकंडरी सेक्टरमध्ये? वस्तू बनते काहीतरी. वस्तू म्हणजे काय बनते, तर साखर बनते ना. ती साखर डायरेक्ट कुठे जाते मग? रिटेल जी दुकानं आहेत किंवा सर्व्हिस सेक्टर तिथे जाते ना. आणि तिथूनच सर्व्हिस कोणाला दिली जाते? ग्राहकांना दिली जाते. मग इथे मला म्हणायचंय की ओव्हरऑल ते काय लक्षात येतं, सेकंडरी सेक्टर हे वस्तूंशी निगडीत आहे, वस्तू फक्त. आणि टर्शियरी सेक्टर फक्त सेवांशी निगडीत आहे. तर माझा प्रश्न हा आहे की आता इथे ज्या वस्तू आणि सेवा आहेत यांच्यावरती जो टॅक्स लागेल, तो डायरेक्ट टॅक्स असेल की इनडायरेक्ट टॅक्स लावला जातो? इनडायरेक्ट टॅक्स. क्लिअर झालं? कारण डायरेक्ट टॅक्स हा इन्कमवर असतो तुमच्या. लक्षात घ्या, इन्कम वेगळं आणि वस्तू आणि सेवाच्या उत्पादनावर लावला जाणारा टॅक्स वेगळा. दॅट इज जीएसटी. म्हणतो नाव ना त्याच्या, गुड आणि सर्व्हिस टॅक्स. गुड्स म्हणजे काय? वस्तू. आणि सर्व्हिस म्हणजे सेवा. क्लिअरली लक्षात येते? हा. तर म्हणून लक्षात घ्या, तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा तुम्ही कारखान्यामध्ये साखर घ्यायला जाता ना, तुम्ही तुम्ही भरपूर साखर घेऊन येता का? आणि ती लक्षात घ्या की स्वस्त दरामध्ये पण मिळते का? कारण त्याच्यामध्ये टॅक्सेस ऍड केलेले नसतात अजून. लक्षात घ्या, म्हणून ती स्वस्त दरामध्ये पडते. क्लिअर?
कारण कधीही पहा की जेव्हा तुम्ही रिटेलमध्ये एखादी तीच साखर समजा एखाद्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही खरेदी केली तर तुम्हाला ती महाग पडणार आहे का? कारण इनडायरेक्ट टॅक्स जो जीएसटी सध्या आहे तो त्याच्यात ऍड केलेला असतो म्हणून ती महाग पडते. म्हणून बरेच जे लोक आहेत काही फॅमिलीज आहेत लक्षात घ्या की जिथे काय म्हणले समजा किंवा त्यांना एकदमच काही गोष्टी वस्तू ते आणून ठेवतात म्हणजे त्यांना हवे असते म्हणून. तर ते लक्षात घ्या की त्यांना कमी किंवा स्वस्त दरामध्ये पडतं. काही फॅमिली असं करतात म्हणजे तुम्ही जर जिथे त्या वस्तूचं उत्पादन होत आहे नॉट ओन्ली कारखाना कुठल्याही वस्तूच्या बाबतीत घ्या आयदर समजा तुम्हाला बिस्किट्स हवे आहेत किंवा तुम्हाला खेळणी हवे आहेत कुठल्याही वस्तूचं जिथे उत्पादन होतं ना मार्केट असतं जिथे उत्पादन होतं लक्षात घ्या तिथून जर ती खरेदी केली तर तुम्हाला स्वस्त दरामध्ये पडते लक्षात घ्या. म्हणजे इंडस्ट्री फॅक्टरी जिथे असते ना तिथून खरेदी करायचं तर ती स्वस्त पडते. पण मुळात हे लोक ट्राय नाही करत म्हणजे तेव्हा तसं कोणी जास्त ग्राहक स्तरावरती प्रेफर नाही करत. आपल्याला काय असतं हवं असतं की आपल्या जवळपास जे काही शॉप आहे तिथून जाऊन ते खरेदी करायचं म्हणजे ते सोयीस्कर पण असतं. तुमचा ट्रॅव्हलिंग खर्च वाचतो आणि तुम्हाला ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या रिटेल किंवा दुकानामध्ये तुम्हाला तो उपलब्ध करून दिल्या जातात. म्हणून लक्षात घ्या की तुम्ही आपण ओव्हरऑल काय म्हणू शकतो की जे ग्राहक आहेत ते प्रेफर करतात की रिटेलमध्ये जाणं आणि रिटेलचं काम काय असतं तर ग्राहकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करणं. तर मग दोन्ही मधला फरक लक्षात येतोय का? WPI हा फक्त वस्तूंच्या स्तरावरती म्हणजे जिथे वस्तूंचं प्रोडक्शन होतं ना तिथे मोजलं जातं. मग मला सांगा WPI मध्ये इनडायरेक्ट टॅक्सेस ऍड होतील का? सांगा बरं आता दुसरा प्रश्न. WPI मध्ये इनडायरेक्ट टॅक्सेस ऍड होतील का? नाही होणार. कारण तिथे लक्षात घ्या फक्त वस्तूंचं उत्पादन तयार झालेलं असतं. जेव्हा ती वस्तू रिटेलकडे जाते तेव्हा टॅक्सेस ऍड होतात लक्षात घ्या. क्लिअर होत आहे? हा WPI चा अर्थ आहे होलसेल प्राइस इंडेक्स. जिथे होलसेल मार्केट असते फक्त तिथे मोजला जातो. मग सीपीआय कुठे मोजला जातो तर सीपीआय लक्षात घ्या वस्तू आणि सेवा दोन्हीसाठी असतो. मग जेव्हा ती वस्तू असते वस्तू जेव्हा सेवा असते ना त्याच्यात टॅक्स ऍड होणार की नाही? डेफिनेटली होणार. सीपीआय मध्ये टॅक्स ऍड होणार. म्हणजे आता इथे जे वस्तू तयार झालेली आहे होलसेलमध्ये तिच्यामध्ये काय ऍड होणार? इनडायरेक्ट टॅक्स ऍड होणार आणि मग तो ऍड होऊन त्याचे काय म्हणते MRP आणि ती MRP बनवून मग ती कोणाला विकली जाते? ग्राहकांना. कारण MRP का बनेल लक्षात घ्या की याला पण काहीतरी प्रॉफिट हवंय ना आणि प्लस गव्हर्नमेंटला पण काहीतरी प्रॉफिट हवंय. समजते का? ते आपण आता जेव्हा जीएसटीचा टॉपिक बघू ना की कशा पद्धतीने जीएसटी कॅल्क्युलेट केला जातो त्याचा ऍक्च्युअल ज्या वस्तूच्या किमती आहेत त्याच्यावर कसा परिणाम होतो मग त्यातून हे जे लोक आहेत इथे जे उत्पादन करते ते पण स्वतःचं कसं प्रॉफिट बघतात तर ह्या गोष्टी आपण बघणार आहे डिटेलमध्ये. पण सध्यासाठी लक्षात घ्या की जेव्हा MRP बनवून ग्राहकांना ती वस्तू विकली जाते त्याच्यात इनडायरेक्ट टॅक्सेस हे ऍड असतात लक्षात घ्या. आणि इथे जो रिटेलर आहे शॉप ज्याचा स्वतःचा शॉप आहे तो पण काहीतरी प्रॉफिट बघत असतो ना स्वतःचं. त्याचा पण काहीतरी हेतू असतो पर्पज असतो. क्लिअर होत आहे? तर आणि अशा पद्धतीने लक्षात घ्या की मग ती ओव्हरऑल कन्झ्युमरला विकली जाते. मग सीपीआय मध्ये काय म्हणणार आपण? दोन फरक लक्षात घ्यायचे WPI आणि सीपीआय. ठीक आहे. WPI मध्ये इनडायरेक्ट टॅक्सेस हे इनडायरेक्ट टॅक्स हे ऍड नसतात. याच्यामध्ये ऍड असतात. दुसरी गोष्ट WPI हा फक्त आणि फक्त वस्तूंसाठी मोजला जातो. वस्तूंसाठी असतो. हा वस्तू आणि सेवा या दोन्हीसाठी मोजला जातो. गुड अँड सर्व्हिसेस साठी. दुसरी गोष्ट तिसरा फरक काय म्हणणार आपण? मला सांगा इथे जो रिलेशन असतं WPI मध्ये ते बिझनेस टू बिझनेस आहे की बिझनेस टू कंझ्युमर आहे सांगा बरं. WPI मध्ये जे रिलेशन आहे ते बिझनेस टू बिझनेस B2B आहे की B2C आहे सांगा. म्हणजे असं B2B बिझनेस टू बिझनेस आहे की बिझनेस टू कंझ्युमर B2B और B2C काय सांगा बरं. येस B2B बिझनेस टू बिझनेस. कोणता बिझनेस? होलसेल बिझनेस टू रिटेलर शॉप. बरोबर ना? तर B2B हा रिलेशन आहे इथे आणि इथे कसं आहे बरं? B2C बिझनेस टू कंझ्युमर म्हणजे रिटेल शॉप ते जे ग्राहक खरेदी करायला जातात तर ते त्यांचं तसं रिलेशन आहे लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. अजून काय सांगू शकता बरं?
B2B, B2C. ओके, अजून काय सांगता येतो फरक? मला सांगा, WPI आणि CPI आपण मोजला, ठीक आहे, तर कोणता इंडेक्स जास्त दाखवेल बरं? म्हणजे कुठल्या इंडेक्स मध्ये किंमत जास्त दाखवली जाईल? CPI की WPI मध्ये? किंमत कोणता इंडेक्स जास्त दाखवेल? का बरं? ओके, CPI, पण का? कारण CPI मध्ये आपण सेवा पण मोजतोय पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट त्याच्यात इनडायरेक्ट टॅक्स पण ऍड होतोय. इनडायरेक्ट टॅक्स मुळे पहिली गोष्ट त्या वस्तूची किंमत महागते, म्हणजे जास्त वाढीव किंमत दाखवणार. दुसरी गोष्ट त्याच्यात सेवा पण मोजतोय, ह्याच्यात फक्त वस्तू आहेत आणि आपण इनडायरेक्ट टॅक्सेस पण मोजत नाही. मग मला सांगा, जास्त अॅक्युरेसी कुठे असेल बरं? CPI मध्ये की WPI मध्ये? हु विल बी मोर ऍक्युरेट? WPI. येस, नाईस आन्सर. तर WPI हा मोर ऍक्युरेट असेल, मोर ऍक्युरेट अँड लेस ऍक्युरेट. ठीक आहे, क्लिअर झालं दोन्ही मधला फरक? दोन्हीतला फरक लक्षात आला? CPI आणि WPI काही डाऊट्स आहेत का? ठीक आहे, आता इथेपर्यंत आपण कॉन्सेप्ट समजून घेतली. आता इथे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनचा रोल काय आहे, म्हणजे कुठली मिनिस्ट्री हा मोजते, तर त्या मिनिस्ट्री मधलं कुठलं डिपार्टमेंट आहे ते इंडेक्स मोजतं, हे आपण पहिले लक्षात घेऊयात. ठीक आहे, तो पुढचा फॅक्टर, पुढचा फरक जो आहे आपला पाचचा काय असणार आहे? कोणती मिनिस्ट्री आहे. ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ही लक्षात घ्या काय मोजत असते, तर WPI मोजत असते. आणि त्याच्यामध्ये ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ऍडवाइस, ते काय करतं लक्षात घ्या, WPI रिलीज करतं बेसिकली. म्हणजे या मिनिस्ट्रीमध्ये असलेल्या ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ऍडवायझर काय करतं, तर हा इंडेक्स रिलीज करतं. याचं बेस इयर असतं लक्षात घ्या, आणि या बेस इयरचा वापर करून हा मोजला जातो. 6वा फरक काय आहे? बेस इयर. याचा बेस इयर आधी लक्षात घ्या 2004 होतं. आधी काय होतं? 2004. पण सध्या काय आहे? 2017 हे बेस इयर आहे. बेस इयर म्हणजे या बेस इयरचा वापर करून हा इंडेक्स मोजला जातो. तो कसा काढला जातो लक्षात घ्या. तर WPI कॅल्क्युलेट कसं करणार पुढे बघूयात आपण. पहिले बेस इयर लक्षात घेऊया, याचं एक CPI चं पण. CPI कोण मोजतं लक्षात घ्या, तर CPI मेनली आधी कोण रिलीज करायचं, तर CSO लक्षात घ्या. CSO आपण त्याला काय म्हणू शकतो की सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑफिस. ठीक आहे, CSO. त्याच्यानंतर आज कोण मेजर करते लक्षात घ्या, रिलीज कोण करतं जर प्रश्न विचारला तर NSO. ठीक आहे, नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिस. ठीक आहे, तर NSO जे आहे ते रिलीज करतं CPI. ओके, आता याचा बेस इयर काय आहे? CPIचा बेस इयर काय आहे तर लक्षात घ्या. अगेन याच्यासाठी जो बेस इयर आहे तो 2012 आहे सध्या, लक्षात घ्या, हा लक्षात ठेवायचा. आणि फॉर WPI 2017 हे बेस इयर आहे. देन हाऊ टू कॅल्क्युलेट CPI अँड WPI, पुढचा फरक. हाऊ टू कॅल्क्युलेट WPI अँड CPI. WPI इज इक्वल टू, कसा कॅल्क्युलेट करायचा, तर WPI फॉर करंट इयर divided by WPI for base year into 100. मग करंट इयरला WPI जो आहे ती किंमत टाकायची, डिवायडेड बाय बेस इयर काय असते, बेस इयरची किंमत टाकायची. बेस इयर काय आहे WPI ला 2017. मग 2017ची काय किंमत असेल ते टाकायची, इंटू 100 करायचे. जे काय येईल ते काय असणार आहे, WPI असणार आहे. सेम फॉर CPI. हाऊ टू कॅल्क्युलेट CPI.
CPI is equal to CPI, Consumer Price Index, for current year divided by Consumer Price Index for base year into 100. आता हे कसं करायचं? करंट इयरची किंमत टाकायची, बेस इयरची किंमत काय असणार आहे? लाईक बेस इयर कोणतं असणार आहे ह्याच्यासाठी लक्षात घ्या 2012. मग 2012ची जी काही किंमत होती सीपीआयची ती टाकायची आणि इंटू 100 अशा पद्धतीने सीपीआय कॅल्क्युलेट करतात. पण अगेन लक्षात घ्या सीपीआय हा 2 क्षेत्रासाठी असतो, कारण इथे काय येतात वस्तू आणि सेवा येतात, बरोबर ना? इथे फक्त वस्तू आहेत. वस्तूंची किंमत ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही कुठेही गेला तर सेम राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. पण लक्षात घ्या सेवांची किंमत ही बदलत राहते राज्यानुसार किंवा क्षेत्रानुसार. म्हणून आपण काय करतो की 2 प्रकारे मोजतो सीपीआय सुद्धा. सीपीआय फॉर अर्बन अँड सीपीआय फॉर रुरल. का? कारण लक्षात घ्या सीपीआय फॉर अर्बन आणि सीपीआय फॉर रुरल म्हणजे काय? तर अर्बन मध्ये त्याच्या किमती आणि रुरल मध्ये त्याच्या किमती. सीपीआय फॉर अर्बन आणि सीपीआय फॉर रुरल. तुम्ही पाहिलं असेल की व्हेजिटेबल्सचं उदाहरण घ्या. तर व्हेजिटेबल्सची किंमत तुम्हाला ग्रामीण भागामध्ये कमी आढळणार नेहमी आणि शहरी भागामध्ये जास्त आढळणार. म्हणून लक्षात घ्या. मग मला सांगा ग्रामीण भागामध्ये इंडेक्सची किंमत कमी असणार की जास्त असणार? सीपीआयची कमी असणार. तेच सीपीआयची शहरी भागामध्ये इंडेक्सची किंमत काय असणार? जास्त असणार. सो बेसिकली हा फरक आहे. आणि दुसरी एक मोठी गोष्ट म्हणजे लक्षात घ्या डब्ल्यूपीआय काय आहे तर मॅक्रो इकॉनॉमिक कॉन्सेप्ट आहे. काय आहे? मॅक्रो. मॅक्रो म्हणजे वाईड, म्हणजे सगळीकडे एकच लागू होते. पण सीपीआय काय आहे तर मायक्रो आहे. सीपीआय इज मायक्रो. मायक्रो का? कारण आपण इथे सर्व्हिस आणि वस्तू म्हणजे गुड्स दोन्हीसाठी मेजर करत आहे. इथे फक्त आपण कशासाठी मेजर करतो? गुड्स. म्हणून ही मॅक्रो. इथे मायक्रो मध्ये जातो ना, अजून आपण डीप डाऊन जातोय की चला सर्व्हिसेस पण घेऊ, सर्व्हिसेस वरती पण मोजूयात. म्हणून हे काय आहे तर याला आपण म्हणणार आहे की मायक्रो कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला? काही डाऊट्स आहेत का सीपीआय आणि डब्ल्यूपीआय मध्ये? विचारा. पण एकदा चेक करून काही समजलं नाही तर विचारा. आता मला सांगा, तुम्ही उत्तर द्या एक प्रश्न मला की आरबीआय आपण जे म्हणतो की इन्फ्लेशन कॅल्क्युलेट करतं आरबीआय, तर आरबीआय कशाचा वापर करून इन्फ्लेशन कॅल्क्युलेट करत असेल? पण सीपीआय की डब्ल्यूपीआय? सीपीआय की डब्ल्यूपीआय? बाकीचे का बरं? का करत असेल सीपीआय? सीपीआय का करत असेल? वाय नॉट डब्ल्यूपीआय? वाय नॉट डब्ल्यूपीआय सांगा. येस, तर सीपीआय हा वस्तू आणि सेवा दोन्हीसाठी मोजला जातो. म्हणून कारण शेवटी आपण महागाई वाढली हे कोणासाठी म्हणतो बरं? ग्राहकांच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करतो, बरोबर? तर म्हणून लक्षात घ्या आरबीआय नेहमी त्याची मॉनिटरी पॉलिसी कस्टमर ओरिएंटेड आहे. लक्षात घ्या ग्राहक ओरिएंटेड आहे आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी. त्यामुळे ओके, सो राईट डाऊन द डिफरन्स बिटवीन डब्ल्यूपीआय आणि सीपीआय. 3 कॉलम बनवायचे आहेत. 3 कॉलम बनवा. मुद्दा, डब्ल्यूपीआय अँड सीपीआय. मुद्दा, डब्ल्यूपीआय अँड
CPI. मुद्दामध्ये लिहा मुद्दा पूर्ण स्वरूप WPI मध्ये लिहा घाऊक घाऊक किंमत निर्देशांक घाऊक किंमत निर्देशांक आणि CPI मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक ग्राहक किंमत निर्देशांक. मुद्दा लिहा पुढचा कोणासाठी कोणासाठी म्हणजे कोणासाठी मोजतात थोडक्यात. WPI मध्ये लिहा व्यापारी व उत्पादक व्यापारी व उत्पादक व्यापारी व उत्पादक. आणि CPI सामान्य ग्राहक लिहा सामान्य ग्राहक. सामान्य ग्राहक. पुढचा मुद्दा लिहा तिसरा कोणत्या किमती मोजतो कोणत्या किमती मोजतो. WPI मध्ये लिहा घाऊक बाजारातील किमती. घाऊक म्हणजे काय तर होलसेल लक्षात घ्या. घाऊक बाजारातील किमती मोजतो. CPI मध्ये लिहा किरकोळ बाजारातील किमती. किरकोळ किरकोळ बाजारातील किमती. पुढचा मुद्दा कशाची महागाई कशाची महागाई. तर लिहा वस्तूंची महागाई. WPI मध्ये काय असतात वस्तूंची महागाई. CPI मध्ये काय असणार वस्तू व सेवांची महागाई. CPI मध्ये काय तर वस्तू आणि सेवांची महागाई लक्षात घ्या. पुढचा मुद्दा लिहा पुढचा मुद्दा सेवांचा समावेश सेवांचा समावेश. WPI मध्ये लिहा नाही नाही. WPI मध्ये नाही. CPI मध्ये लिहा होय होय. पुढचा मुद्दा लिहा मुख्य घटक मुख्य घटक. WPI मध्ये लिहा अन्नपदार्थ इंधन अन्नपदार्थ इंधन उत्पादित वस्तू अन्नपदार्थ इंधन आणि उत्पादित वस्तू. CPI मध्ये अन्न घर भाडे शिक्षण
आरोग्य वाहतूक. आरोग्य वाहतूक. बेस इयर घ्या लोन 2017 आणि सीपीआय 2012. म्हणजे आधी 11-12 होतं लक्षात घ्या WPI साठी, त्याच्या आधी 2004 होतं, पण आता ते रिसेंटली चेंज केलं गेलेलं 2017 केलेलं. ठीक आहे. कोण जाहीर करतं लिहून द्या. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड इकॉनॉमिक ऍडव्हाइस. ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ऍडव्हाइस. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, त्याच्यामध्ये लिहा ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ऍडव्हाइस. सीपीआय कोण जाहीर करतं, तर NSO करतं. लक्षात घ्या. याच्या आधी कोण करायचं, CSO. आता लक्षात घ्या, CSO चं मर्जर झालं NSO मध्ये कधी 2019 मध्ये, म्हणून आता NSO लक्षात घ्या रिलीज करतोय. स्वरूप लिहून घ्या. पुढचा पॉइंट मुद्दा स्वरूप. WPI चे स्वरूप काय आहे, तर मॅक्रो इकॉनॉमिक. आणि सीपीआयचं कसं आहे, मायक्रो इकॉनॉमिक स्वरूप आहे. का, कारण याच्यामध्ये वस्तू आणि सेवा दोन्हींचा समावेश आहे. वापर लिहा. दुसरा नेक्स्ट पॉइंट वापर. WPI मधल्या धोरण विश्लेषण व उद्योगांसाठी. धोरण विश्लेषण व उद्योगांसाठी. सीपीआय मध्ये लिहा महागाई मोजणे व RBIचे निर्णय. पुढचा मुद्दा, RBI कोणता वापरते, तर लक्षात घ्या WPI मध्ये लिहा नाही. WPI मध्ये लिहा नाही. सीपीआय मध्ये लिहा होय. सीपीआय मध्ये लिहा होय. त्याच्यामध्ये लिहा सीपीआय कंबाईन. सीपीआय कंबाईनचा अर्थ काय होतो, ब्रॅकेट मध्ये लिहा सीपीआय फॉर अर्बन प्लस सीपीआय फॉर अर्बन प्लस सीपीआय फॉर रुरल. सीपीआय फॉर अर्बन प्लस सीपीआय फॉर रुरल. पुढचा मुद्दा लिहा संबंध. संबंध. सीपीआय मध्ये लिहा. WPI मध्ये लिहा बिझनेस टू बिझनेस. बिझनेस टू बिझनेस. सीपीआय मध्ये लिहा बिझनेस टू कंझ्युमर. इकडे काय आहे, बिझनेस टू बिझनेस आणि इकडे बिझनेस टू कंझ्युमर आहे. ठीक आहे. नोट करून लिहा. नोट. नोट करून लिहा. RBIचा महागाईचा टार्गेट. RBIचा महागाईचा टार्गेट सीपीआय आधारित असतो.
सीपीआय आधारित असतो. सीपीआय मध्ये सेवांचा समावेश असल्यामुळे तो लोकांच्या जीवनावर जास्त परिणाम दाखवतो. सीपीआय मध्ये सेवांचा समावेश असल्यामुळे तो लोकांच्या जीवनावर जास्त परिणाम दाखवतो. WPI मध्ये सेवांचा समावेश नसल्यामुळे तो अपूर्ण निर्देशांक मानला जातो. WPI मध्ये सेवांचा समावेश नसल्यामुळे तो अपूर्ण निर्देशांक मानला जातो. WPI मध्ये अप्रत्यक्ष करांचा समावेश नसतो, मात्र सीपीआय मध्ये अप्रत्यक्ष करांचा समावेश असतो. WPI हा पुढचा फरक येतो. WPI हा 600 वस्तूंसाठी मोजला जातो. 697 वस्तूंसाठी मोजला जातो. 697 697 वस्तू. आणि सीपीआय हा 463 वस्तूंसाठी मोजला जातो. 463 वस्तूंसाठी मोजला जातो. क्लिअर? काही डाऊट्स आहेत का WPI आणि सीपीआय मध्ये? ओके, चला पुढे आपण बघूया की आता जो सीपीआय असतो, लक्षात घ्या, तो वेगवेगळ्या ह्याच्यासाठी मोजला जातो. जसं की आपण एक पाहिलं सीपीआय कंबाईन असतो. एक काय असतो? WPI फक्त WPI आहे, त्याचे काही डिव्हिजन वगैरे असं काही नाही. ठीक आहे. मात्र सीपीआय असं आहे की तो वस्तू आणि सेवा दोन्ही येत असल्यामुळे काय होतं की लक्षात घ्या, हा वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळा मोजला जातो. आता जसं की आपण पाहिलं की सीपीआय फॉर कंबाईन एक असतो. सीपीआय फॉर कंबाईन. दुसरा असतो, लक्षात घ्या, सीपीआय फॉर इंडस्ट्रियल वर्कर, सेकंड. आणि थर्ड असतो सीपीआय फॉर ऍग्रिकल्चर लेबर. ठीक आहे. तर याचे 3 प्रकार मेजरली पडतात. आता सीपीआय फॉर कंबाईन याचाच अर्थ काय होतो लक्षात घ्या. तर सीपीआय फॉर कंबाईनचाच अर्थ होतो रुरल प्लस अर्बन एरियासाठी मोजला जाणं. आणि हा कोण मेजरली मोजतं? तर आरबीआय मोजतं, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये किती वस्तू असतात?
तर रुरलच्या 448 वस्तू असतात लक्षात घ्या. 448 वस्तू रुरलच्या असतात प्लस अर्बनच्या 460 असतात. 460 वस्तू ह्या अर्बन साठी असतात. ठीक आहे. तर हे लक्षात घ्या, सीपीआय फॉर कंबाईन झालं. ठीक आहे. पुढे सीपीआय फॉर इंडस्ट्रियल वर्कर हा महत्वाचा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तर हा कोण मेजर करतं, तर मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट. कोण मेजर करतं, मिनिस्ट्री ऑफ लेबर. मिनिस्ट्री ऑफ, पहिलं आपण हे बघूया, मिनिस्ट्री ऑफ लेबर प्लस एम्प्लॉयमेंट. आता याच्यामध्येच काय असतं, तर लेबर ब्युरो. लेबर ब्युरो असते, तर ती काय करते, रिलीज करते. मेन म्हणजे काय करते, रिलीज करते सीपीआय फॉर इंडस्ट्रियल वर्कर. आता हा लक्षात घ्या, स्पेसिफिकली लक्षात घ्यायचा आपल्याला, हा जो इंडेक्स आहे तो का लक्षात घ्या, कारण 7 मेजर सेक्टरसाठी हा इंडेक्स जो आहे तो मेजर केला जातो. वेगवेगळे सेक्टर आहेत त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये मेनली जेव्हा तुम्ही वर्करचा संबंध येतो, तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे वर्कर आपल्याकडे असतात. एक म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे आणि दुसरे म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करणारे. तर हे जे आपण महागाई भत्ता ठरवतो ना, लक्षात घ्या, ह्याचा यूज काय काय लक्षात घ्या. हा जो सीपीआय फॉर इंडस्ट्रियल वर्कर आहे त्याचा वापर काय काय लक्षात घ्या. तर त्याचा वापर आहे महागाई भत्ता ठरवणे. महागाई भत्ता ठरवण्यासाठी वापरला जातो सर्वात पहिले. ठीक आहे. दुसरी गोष्ट, महागाई भत्त्याला काय म्हणतो आपण, डिअरनेस अलाउन्सेस. तसेच केंद्र म्हणजे सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचे जे एम्प्लॉई आहेत, म्हणजे जसं की आपण पण त्याच्यामध्ये येतो, लक्षात घ्या. तेव्हा तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटर बनणार, तर तुम्ही त्याच्यामध्ये येणार. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दारिद्र्य रेषा जी आपण पॉवर्टी लाईन ठरवतो ना, बीपीएल आणि एपीएल, दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी सुद्धा हा जो सीपीआय फॉर इंडस्ट्रियल वर्कर आहे तो वापरला जातो. ह्या 3 गोष्टी समजल्या का याच्यामध्ये. सीपीआय कंबाईन काय असतो आपण पाहिलेलं आहे. अर्बन आणि रुरल साठी वेगवेगळ्या मोजतात. का, कारण आपल्याला माहिती, फॉर एक्झाम्पल व्हेजिटेबल्स जरी असतील तर रुरल एरियामध्ये त्याची किंमत वेगळी आहे आणि अर्बन एरियामध्ये वेगळी किंमत आहे. म्हणून आपण काय करतो की रुरल मधल्या 448 महत्वाच्या वस्तू आणि सेवा, आणि अर्बन मधल्या 460 वस्तू आणि सेवा घेतो, त्यांचा कंबाईन करून एकत्रितरित्या सीपीआय फॉर कंबाईन करतो. आणि ते कोण करतं, आरबीआय. आणि आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी ही याच्यावर आधारित असते. दुसरा असतो तर सीपीआय फॉर इंडस्ट्रियल वर्कर, आणि तो लक्षात घ्या, मिनिस्ट्री ऑफ लेबर एम्प्लॉयमेंटच्या अंडर लेबर ब्युरो पब्लिश करतं किंवा रिलीज करतं. आता याच्यामध्ये 7 मेजर सेक्टरचा समावेश असतो. त्या 7 मेजर सेक्टरमध्ये काम करणारे जे गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज असतात, तर त्यांचा जो डिअरनेस अलावन्स असतो, लक्षात घ्या. तर तो हे करण्यासाठी हा जो इंडेक्स आहे तो काढण्यासाठी हा इंडेक्स जो आहे तो वापरला जातो, लक्षात घ्या. तर ही गोष्ट तुमच्या लक्षात असली पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे दारिद्र्य रेषा डिसाईड करण्यासाठी किंवा दारिद्र्य पॉवर्टी लाईन जे म्हणतो आपण, ज्याच्यावर आपण ठरवतो ना की बिलो पॉवर्टी लाईन कोण आहे, एपीएल कोण आहे, अबोव पॉवर्टी लाईन कोण आहे. मग आपण काय करतो की बिलो पॉवर्टी लाईन किंवा बीपीएल जे आहेत त्यांना शासन जास्तीत जास्त सेवा सुविधा प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. एपीएल लोकांना बऱ्यापैकी कमी सेवा कम्पॅरेटिव्हली दिल्या जातात. तर हा जो फरक आहे त्याच्यासाठी सुद्धा इंडेक्स वापरला जातो. आता सर्वात पहिला आपण बघूयात की डिअरनेस अलावन्सेस जे आहेत ना, महागाई भत्ता, तो मुळात ठरवला कसा जातो किंवा काढला कसा जातो हे आपण बघूया. ठीक आहे. ते आपण एक समजून घेऊयात की कसा महागाई भत्ता काढतात, किंवा तुम्हाला कसं कळणार की तुमच्या सॅलरीवरती तुमची सॅलरी खरंच इन्क्रीज झाली की महागाई वाढली म्हणून तुम्हाला ते, किंवा म्हणजे आपण म्हणतो ना की महागाई वाढली तर आपण जास्त इन्कमचे डिमांड करतो. तर मग ते तसं ठरवणार कसं की तुमच्या सॅलरीच्या किती टक्के तुम्हाला डिअरनेस अलावन्स दिले पाहिजेत, महागाई भत्ता दिला पाहिजे, हे आपल्याला कधीच माहित नसतं. लक्षात घ्या, आपण फक्त महागाई भत्ता ह्या गोष्टीविषयी ऐकलेलं असतं, पण तो किती दिला पाहिजे हे कधी आपण पाहिलेलं नसतं. म्हणजे काढतात कसा हे पण आपल्याला थोडंसं माहित असावं. आपण युपीएससीची किंवा एमपीएससीची तयारी करत आहे म्हणून. तो उद्या उठून तुम्ही ऑफिसर बनणार, मग तुम्हाला कळालं पाहिजे की आपल्याला जे सॅलरी मिळते त्याच्यामध्ये महागाई भत्ता आपल्याला किती मिळायला पाहिजे, हे उदाहरणासहित तुम्हाला माहित असलं पाहिजे. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे. तर लक्षात घ्या,
कमिशन नुसार आता बेसिकली आपण सीपीआय कसा काढतो ते आपण पाहिलं की बेस इयर घेऊन तो कॅल्क्युलेट केला जातो. समजतंय? म्हणजे आपण कसं करत होतो, कॅल्क्युलेट कसं करत होतो सीपीआय. बेसिकली सीपीआय कसं कॅल्क्युलेट करायचो, सीपीआय फॉर करंट इयर डिवायडेड बाय सीपीआय फॉर बेस इयर. मग बेस इयर काय आहे 2012, म्हणजे 2012 ची किंमत आजच्या किमतीशी घेऊन इंटू 100 करून जे काय यायची अमाऊंट तो काय असेल, सीपीआय इंडेक्स असायचा. सीपीआय इंडेक्सची किंमत असायची. ठीक आहे. पण आता लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही डिअरनेस अलाउन्सेसचा वेगळ्या पद्धतीने हे करतात ना, विचार करतात, त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, तर 7th पे कमिशन अपॉइंट केलेलं आहे. बरोबर. तर 7th पे कमिशन नुसार ऍव्हरेज सीपीआय फॉर इंडस्ट्रियल वर्कर किती आहे, तर 261. 7th पे कमिशन नुसार ऍव्हरेज सीपीआय फॉर इंडस्ट्रियल, ऍव्हरेज बोलते मी, ठीक आहे, ऍव्हरेज म्हणजे एकंदरीत सीपीआय फॉर इंडस्ट्रियल वर्कर किती आहे, तर तो आहे 261.42 इतका आहे. हे लक्षात ठेवायचं, हा आकडा लक्षात ठेवायचा. आता याच आकड्याचा वापर करून आपण हे कसं करतो लक्षात घ्या, डिअरनेस अलाउन्स काय करतो. तर पहिली स्टेप काय असते, तर आपण बेस इंडेक्स मधून त्याला सबस्ट्रॅक्ट करतो. ठीक आहे. तर आता लक्षात घ्या, ऍव्हरेज सीपीआय, अजून एक दुसरे तुम्हाला माहित असायला पाहिजे, ऍव्हरेज सीपीआय average CPI for industrial worker in last 12 months तो किती आहे, तर लक्षात घ्या तो किती असतो, लक्षात घ्या. तो बेसिकली जर काढला तर त्याची किंमत आहे 392.83. 392.83 इथे किती आहे लक्षात घ्या. सीपीआय फॉर इंडस्ट्रियल वर्कर 261.42 आणि ऍव्हरेज सीपीआय फॉर इंडस्ट्रियल वर्कर लास्ट, आता हे 7th पे कमिशन नुसार आहे लक्षात घ्या. आणि हे काय गेल्या म्हणजे जे काही करंट इयर आहे त्याच्या 12 महिन्याचा ऍव्हरेज तो इतका आहे 292.83. मग पहिली स्टेप काय करायची, तर तुम्ही 7th पे कमिशनने सांगितलेली जी किंमत आहे इंडेक्सची ती याच्यातून मायनस करायची, जी काय आहे आपली ऍव्हरेज सीपीआय फॉर लास्ट 12 मंथ, त्या किमतीमधून वजा करायचं. स्टेप 1 काय असणार आहे, सबस्ट्रॅक्ट करणं. कशामधून, 392.83 वजा 261.42 किती येतं सांगा बरं, किती येतं सांगा मला. ही बेस इयरची किंमत आहे लक्षात घ्या, बेस इयरची, बेस इयर घेऊन काढलेली किंमत आहे. पण ही कोणी काढलेली आहे, तर ही 7th पे कमिशन नुसार वेगळी आहे आणि इथे वेगळी निघेल. पण आपण जेव्हा डिअरनेस अलाउन्सेस कॅल्क्युलेट करतो ना, तेव्हा 7th पे कमिशन नुसार करत असतो. म्हणजे तो सांगा ना किती येतात. ओके, 131.41, 131.41 इतकी किंमत येते. बरोबर. आता या किमतीला अगेन काय करायचे, ही जी बेस इयरची किंमत आलेली आहे ना त्याने डिवाइड करायचे. तुम्हाला काय करायचंय, सेकंड स्टेप, स्टेप सेकंड, 131.41 ही जी काही किंमत आलेली आहे त्याला तुम्हाला अगेन कोणत्या किमतीने डिवाइड करायचं आहे, बेस इयरची. किती आहे, 261 पॉईंट किती आहे, तर 42. सांगा बरं काय येते अगेन किंमत, करा, डिवाइड करून पहा किती येते. किती येते सांगा.
ओके, तर बेसिकली ऑन एन ऍव्हरेज किती येते तर 0.5027 येते. 0.5027 येते. ठीक आहे. आणि आता यालाच तुम्ही काय करायचंय की पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करा. मग पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करण्यासाठी इंटू 100 करा. किती येतं तर 50% निघते का? 50% आलं लक्षात घ्या. म्हणजे काय तर डिअरनेस अलावन्स तुम्हाला जे आज सॅलरी मिळत आहे त्या सॅलरीचे किती टक्के द्यावे लागतात? मला सांगा 30,000 इतकी तुमची सॅलरी आहे. 30,000 इतकी सॅलरी आहे आणि त्याच्या 50% डिअरनेस अलावन्स तुम्हाला द्यावे लागणार. म्हणजे किती पर्सेंट तुम्हाला हाईक मिळालं? किती रुपयांची सॅलरी जी आहे तुम्हाला हाईक मिळायला पाहिजे सांगा बरं. समजा आज 30,000 तुमची सॅलरी आणि समजा महागाई वाढली आणि जे सेव्हन्थ पे कमिशन आहे त्यांनी सांगितलं की तुम्हाला 50% हाईक मिळायला पाहिजे. डिअरनेस अलाउन्सेस मिळायला पाहिजे. तर मग नक्की किती सॅलरी द्यावी लागेल ते काढा तुम्ही. एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया आपण. ठीक आहे.
ओके. तो कॅल्क्युलेशन केलं का तुम्ही? फॉर एक्झाम्पल, जर तुमची सॅलरी आहे 30,000 आणि तुम्हाला डिअरनेस अलाउन्सेस 7th पे कमिशन नुसार असं आहे की किती मिळायला पाहिजेत? 50% म्हणजे काय तर 0.50 असा पण त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. तर इतका हाईक मिळायला पाहिजे. तर तुम्हाला किती जास्त सॅलरी मिळायला पाहिजे सध्याच्या? 15,000. बरोबर? नाईस आन्सर. बरोबर सांगितलेलं. क्लिअर होते बाकीच्यांना? ओके. आता जर तुम्हाला कधी डिअरनेस अलाउन्सेस किंवा महागाई भत्ता किती पर्सेंट किंवा किती टक्के मिळायला पाहिजे जर असं विचारलं तर हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. लक्षात, हे जनरल नॉलेजचा भाग आहे म्हणजे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट लिहून घ्या सीपीआय फॉर ऍग्रिकल्चर लेबर. हे तुम्ही लिहून घेतलं का सीपीआय फॉर इंडस्ट्रियल वर्कर? नसेल लिहून घेतलं तर हे लिहून घ्या पूर्ण. कोण पब्लिश करतं किंवा त्याचा वापर कुठे होतो, कोणत्या मेजर सेक्टरसाठी वापरला जातो, हे लिहून घ्या म्हणजे. लिहून झालं की सांगा मला. लिहून झालं की सांगा. नेक्स्ट स्लाइड करायचं असेल तेही सांगा, म्हणजे आपण कसं कॅल्क्युलेट केलं किंवा काय. ठीक आहे. ही स्लाइड कम्प्लीट झाली की सांगा मला. मॅम ते सेकंड काय आहे वापर मधलं? वापरमध्ये सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज यांचा महागाई भत्ता काढण्यासाठी वापरला जातो. म्हणजे हेच की पहिल्याच पॉईंटला लागून तो दुसरा येतो म्हणजे. पण कोणाचे? मला मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगा, प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर तुम्ही काम करत आहे तर तुम्हाला महागाई भत्ता दिला जातो का? प्रायव्हेट सेक्टर मधल्या व्यक्तीला नाही दिलं जात. बरोबर. मग तिथे काय दिलं जातं बरं मग? ती गोष्ट लक्षात ठेवा. महागाई भत्ता फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच्या येस सॅलरी हाईक दिला जातो इथे. ठीक आहे. हे लिहून झालं का? फर्स्ट स्लाइड. ठीक आहे. तर पुढे हे लिहून घ्या म्हणजे कसं काढतात. डिअरनेस अलाउन्सेस कसे काढले जातात. ऍव्हरेज सीपीआय काय आहे तर 261.42 आणि 12 मंथचा किती आहे? जो 7th पे कमिशन नुसार आहे. ठीक आहे. 261.42 आणि लास्ट 12 मंथचा ऍव्हरेज काय आहे इंडस्ट्रियल वर्करसाठी? 392.83. स्टेप म्हणून काय करायचे तर सबस्ट्रॅक्ट करायचे आपल्याला.
त्याच्यातून जी किंमत येते त्यालाच अगेन डिवाइड कोणत्या ह्याच्यातून करायचं तर बेस इंडेक्स नाही करायचं. बेस इंडेक्सची किंमत काय 261.42. ठीक आहे. ओके. नेक्स्ट स्लाइड. स्टेप सेकंड. आणि जर 30,000 असेल सॅलरी तर तुम्हाला 50% म्हणजे किती मिळायला पाहिजे तर 15,000 इतका हाय तुम्हाला मिळायला पाहिजे. ठीक आहे. पुढे जाऊ आता. सीपीआय फॉर ऍग्रिकल्चर लेबर. सेकंड. सीपीआय फॉर ऍग्रिकल्चर लेबर. अगेन रिलीज कोण करतं तर लेबर ब्युरो. लेबर ब्युरो रिलीज करतं सीपीआय फॉर ऍग्रिकल्चर लेबर. ठीक आहे. बेस इयर काय आहे याच्यासाठी तर 1986-87 हे बेस इयर आहे. 1986-87 बेस इयर. ठीक आहे. सीपीआय फॉर ऍग्रिकल्चर लेबर. आता याचा वापर काय असतो लक्षात घ्या. यूज काय असतो म्हणजे वेगळ्या ऍग्रिकल्चर लेबरसाठी काढण्याची गरज काय तर लक्षात घ्या जे शेतावर काम करणारे जे मजूर असतात लक्षात घ्या. तुम्ही पाहिलं असेल की तिथे कधी सुद्धा महागाईचा विचार केला जात नाही. म्हणजे असे जे आज पण डिमांड केली जातात की आजही डिमांड केली जाते लक्षात घ्या की काय तर मिनिमम वेजेस हे तुम्ही डिफाईन केले पाहिजेत त्यांच्यासाठी. आपण काय पाहतो होते की तिथे त्या लेवलवरती लक्षात घ्या शोषण होतं. म्हणजे जे मजूर आहेत शेतावर काम करणारे आजही जिथे की अपेक्षित त्यांना तुम्ही मजुरी दिली पाहिजे तेवढी अपेक्षित मजुरी दिली जात नाही. मग त्याच्याच बदल्यामध्ये एक डिमांड केली जाते की तुम्ही एक मिनिमम वेजेस ठरवले पाहिजेत. म्हणजे शासनानं तो अधिकार दिला पाहिजे त्यांना की एका दिवसाची त्यांची मजुरी इतकी इतकी असेल. ठीक आहे. कामानुसार वेगळी असेल मात्र काहीतरी मिनिमम मजुरी ठरवली पाहिजे की ऑन अँड ऍव्हरेज इतके त्यांना रिटर्न मिळाले पाहिजे. फॉर एक्झाम्पल 500, 600 व्हॉट एव्हर जे काही अमाऊंट असेल ती सर्वांनी. कारण आपण पाहतो लक्षात घ्या आजही रुरल एरियामध्ये किंवा काय प्रत्येक शेतामध्ये काम करणाऱ्या मजुराला दिली जाणारी किंमत ही वेगवेगळी असते. कोणी जास्त देतं तर कोणी कमी देतं. तर हे असं न राहता एक मिनिमम तुम्ही ठरवा किंमत त्यांना रिटर्न काय मिळालं पाहिजे. तर मग ते मिनिमम वेजेस ठरवणार कसे हे पण तर प्रश्न आहे. तर त्यासाठी लक्षात घ्या सीपीआय फॉर ऍग्रिकल्चर लेबर काढला जातो आणि त्याचा बेस इयर काय तर 1987-88. आता मुळात बेस इयर क्रिटिसिझम करण्यासारखे की बेस इयर नेमकं तेच ठेवलं पाहिजे आजही. तर ते खरं तर चेंज केलं पाहिजे लक्षात घ्या. कारण 1987-86 ला बेस इयर तुम्ही घेत असाल तर आज खूप लेवलमध्ये महागाई खूप ड्रास्टिकली वाढलेली आहे. तर या सर्व गोष्टी आहेत लक्षात घ्या. तर सीपीआय फॉर ऍग्रिकल्चर लेबर मेजरली कशासाठी वापरला जातो तर मिनिमम वेजेस ठरवण्यासाठी. कोणासाठी तर मिनिमम वेजेस. वेजेस म्हणजे पगार जे मजूर काम करतात कुठे तर शेतावर. मजुरांसाठी शेतावर काम करणाऱ्या मजुरांसाठी हा ठरवला जातो लक्षात. ठीक आहे. आणि मुळात हा फरक तर आहेच आणि अजूनही काय फरक आहे लक्षात घ्या राज्यामध्ये सुद्धा फरक आहे.
काही राज्यांमध्ये शेतमजुरांना भरपूर रिटर्न मध्ये म्हणजे हे मिळेल, पण काही राज्यांमध्ये कमी आहे, म्हणजे पगारच कमी आहे म्हणजे. तर असा राज्यांमध्ये सुद्धा तुम्हाला फरक आढळेल. मग हा जो डिफरन्स आहे राज्यांमधला सुद्धा डिफरन्स कमी येईल. कशामुळे? जेव्हा तुम्ही सीपीएफ फॉर ऍग्रिकल्चर लेबर काढाल, म्हणजे जेव्हा शासन मिनिमम वेजेस ठरवल एवढे एवढे मिळाले पाहिजे. आणि जसं लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये ठरवलेलं लक्षात घ्या, मनरेगामध्ये तुम्हाला 100 दिवस काम दिलं जातं, पण त्या 100 दिवसांच्या कामामध्ये काहीतरी सगळीकडे शासन देते ना, पूर्ण भारतभर काहीतरी किंमत देते तुम्हाला कामाच्या बदल्यामध्ये, एक अमाऊंट ठरलेली आहे. तर तसं अगदी शेतामध्ये सुद्धा असलं पाहिजे, असं त्याची डिमांड आहे यार सीपीआय फॉर ऍग्रिकल्चर लेबर मोजण्यामागची. ठीक आहे, क्लिअर होत आहे? पुढची कॉन्सेप्ट लिहून घ्या, जीडीपी डिफ्लेटर. जीडीपी डिफ्लेटर लिहून घ्या. जीडीपी डिफ्लेटर कसं काढलं जातं? पहिलं कसं काढलं जातं हे लिहून घ्या, आणि मग त्याच्यानंतर आपण त्याचा अर्थ समजून घेऊया. ठीक आहे. नॉमिनल जीडीपी, नॉमिनल जीडीपी ॲट मार्केट प्राइस डिवायडेड बाय रियल जीडीपी ॲट मार्केट प्राइस इंटू 100. आपण नॉमिनल जीडीपी आणि रिअल जीडीपी पाहिलेलं आहे. नॉमिनल म्हणजे करंट प्राइस वरती काढला जाणारा जीडीपी. जीडीपी म्हणजे काय? टोटल फायनल गुड अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस विदिन अ टेरिटरी ऑफ इंडिया, राईट? तर नॉमिनल जीडीपी ऍट मार्केट प्राइस आपण काढलेला, म्हणजे तो कधी काढला जातो? तर करंट प्राइस काय आहे सध्या, करंट प्राइस किंवा कॉन्स्टंट प्राइसवर काढला जातो हा. ठीक आहे. रिअल जीडीपी ऍट मार्केट प्राइस कधी काढतात? रिअल जीडीपी ऍट मार्केट प्राइस. तर तो लक्षात घ्या, बेस इयर घेऊन काढला जातो. त्यालाच आपण काय म्हणतो? तर कॉन्स्टंट जीडीपी पण म्हणू शकतो, कॉन्स्टंट प्राइसवर काढला जाणारा कॉन्स्टंट. आणि हा कशावर काढतो आपण? करंटवर काढतो, बरोबर ना? मग बेस इयर काय सांगितलेलं रिअल जीडीपी साठी? सांगा बरं, सांगा काय सांगितलेलं रिअल जीडीपी साठी? बेस इयर काय सांगितलेलं? सांगा. आठवते की नाही? सांगा लवकर. - 2017 आहे. 2017 कसं? की 2012?
ओके ठीक आहे, 2012 सांगितलेलं आठवते का? तर नॉमिनल जीडीपी डिवायडेड बाय रिअल जीडीपी म्हणजे करंट प्राइस काय आहे आणि रिअल म्हणजे काय कॉन्स्टंट इयरला मार्केट प्राइस काय होते त्या डिवाइड करून इंटू 100 करायचं. तर तुमचं काय निघणार जीडीपी डिफ्लेटर. जीडीपी डिफ्लेटर कशासाठी मोजतात लक्षात घ्या. बेसिकली आता याच्यातूनच तुम्हाला अर्थ कळला असेल की बेस इयर किंवा कॉन्स्टंट इयरच्या प्राइस आणि आत्ताच्या प्राइस म्हणजे वस्तू आणि सेवांच्या गेल्या 10 वर्षामागच्या किमती आणि आजच्या किमती यांच्यातील फरक काढण्यासाठी किंवा महागाई वस्तू आणि सेवांमधली गेल्या 10 वर्षामध्ये कितीने वाढलेली आहे हे काढण्यासाठी कशाचा वापर करतात, तर जीडीपी डिफ्लेटरचा वापर करतात. लक्षात घ्या. लक्षात येते का? जीडीपी डिफ्लेटर कशासाठी वापरतात म्हणजे नेमकं इन्फ्लेशन वाढलं किती टक्क्याने किंवा वस्तू आणि सेवा कितीने महागल्या हे काढण्यासाठी वापरलं जातं. ठीक आहे. आता एक उदाहरण घेऊन आपण समजून घेऊयात. ठीक आहे. नॉमिनल जीडीपी आहे 120 आणि रिअल जीडीपी आहे समजा 100. ठीक आहे. उदाहरण घेऊयात. नॉमिनल जीडीपी आहे लक्षात घ्या ऍट मार्केट प्राइस 120 लाख 120 लाख. रिअल जीडीपी ऍट मार्केट प्राइस आहे किती आहे तर 100 लाख आहे. ठीक आहे. तर फॉर्म्युला काय सांगितलेलं जीडीपी डिफ्लेटर किती बोलतो काय सांगितलेलं फॉर्म्युला नॉमिनल जीडीपी ऍट मार्केट प्राइस डिवायडेड बाय रिअल जीडीपी ऍट मार्केट प्राइस. मग इथे काय सांगितलेलं आहे किती किंमत सांगितलेली आहे इंटू 100. ठीक आहे. नॉमिनल जीडीपी किती आहे 120 लाख डिवायडेड बाय 100 इंटू 100 किती येतं सांगा बरं 120. बट बेस इयर किती आहे तर 100 घेतलेले ना आपण 100 बेस इयरचं. ठीक आहे. तर अगेन जीडीपी डिफ्लेटर इज इक्वल टू 120. इथे किती आलेलं आपल्याला जीडीपी डिफ्लेटर टोटल 120 आलेलं 120 मायनस 100 करा किती येतं 20. क्लिअर होत आहे. तर 20%. क्लिअर होत आहे का? म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे 2012 पासून ते नॉमिनलचं आजची आपण घेऊ फॉर एक्झाम्पल तर कितीने वाढलेले बरं 20% हाय झालेले का किमती वस्तूंच्या किमती 20% वाढलेल्या आहेत की नाही समजले का सर्वांना? हा. पण आता हे लक्षात घे जीडीपी डिफ्लेटर नेहमी 1 इयर साठी 1 फायनान्शियल इयर साठी मोजला जातो. लक्षात घ्या 1 फायनान्शियल इयर साठी जीडीपी डिफ्लेटर हा मोजला जातो. लक्षात येते का? जीडीपी डिफ्लेटर 1 फायनान्शियल इयर. मग एका फायनान्शियल इयर मध्ये किती क्वार्टर्स असतात 4. ठीक आहे. क्वार्टर 1 2 3 प्लस क्वार्टर 4 असे 4 क्वार्टर्स असतात एका फायनान्शियल इयर मध्ये. ठीक आहे. आता मग मला सांगा की जीडीपी ऍक्युरेट आहे की जीडीपी डिफ्लेटर ऍक्युरेट आहे? जीडीपी ऍक्युरेट आहे की जीडीपी डिफ्लेटर म्हणजे आपण मग इथे जीडीपी डिफ्लेटर पण तर मोजू शकतो ना जीडीपी ऐवजी. पण आपण असं का करत नाही बरं? का करत नाही असं? म्हणजे बेसिकली आपल्या पुढे समजा जीडीपी डिफ्लेटर घेतला आणि जीडीपी घेतला काय जीडीपी डिफ्लेटर आणि जीडीपी घेतला आपण काय मेजर करतो जीडीपी वस्तू आणि सेवा ऍट मार्केट प्राइस फक्त घेतो बरोबर ना म्हणजे आजच्या किमतींची म्हणजे पाहतो आज वस्तू आणि सेवांच्या काय किमती आहेत त्याच्यावर जीडीपी करतो. पण जीडीपी डिफ्लेटर तर मोर ऍक्युरेट आहे. नॉमिनल डिवायडेड बाय रिअल काढून जे काही येतं ते आपण त्याच्यातून रिअल जीडीपी डिफ्लेटर काढतो. मग आपण जीडीपी डिफ्लेटर काय मेजर नाही करत आणि आपण फक्त जीडीपी मेजर करतो का? काय कारण असेल बरं?
असू शकतं सांगा. समोरच आहे तुमचं उत्तर. लक्षात घ्या, जीडीपी डिफ्लेटर हा 1 इयरसाठी मोजतो. 1 फायनान्शियल इयर. इथे पाहिलं ना आपण 1 फायनान्शियल इयर साठी मोजला जातो. म्हणजे वर्षातून एकदा. पण हा जीडीपी जो मार्केट प्राइसवर काढतो आपण क्वार्टरली म्हणजे 4 क्वार्टर नुसार मोजतो ना. Q1, Q2 म्हणजे थोडक्यात काय, एव्हरी 3 मंथनी मोजतो की नाही जीडीपी ऍट मार्केट प्राइस. आणि त्यामुळे काय कळणार आहे लक्षात घ्या, लगेच आपल्याला म्हणजे ते अपडेट मिळत राहणार आहेत. लक्षात घ्या की 3 महिन्याने प्राइसेस काय आहे, परत 3 महिन्याने काय सिच्युएशन आहे, हे आपल्याला जीडीपी ऍट मार्केट प्राइस वरून कळू शकतं. पण आता समजा असं झालं की तुम्ही एकदाच जीडीपी डिफ्लेटर मोजलेलं आहे वर्षातून एकदा, आणि परत आता तुम्हाला दुसऱ्या वर्षी कळणार की इकॉनॉमिक स्टेटस काय आहे, आपल्या इकॉनॉमिकचं स्टेटस काय आहे. मग कदाचित समजा मंदीमध्ये चालली असेल इकॉनॉमी, इन्फ्लेशनचा खूप परिणाम होतोय, या सगळ्या गोष्टी आपल्याला एका वर्षानंतर कळल्या तर म्हणजे ते धोक्यात आहे. लक्षात घ्या. म्हणून आपण हे जे अपडेट असतं ना इकॉनॉमीची हेल्थ, कारण जशी आपली शारीरिक हेल्थ असते ना लक्षात घ्या, तशी इकॉनॉमीची सुद्धा हेल्थ असते. आणि ती इकॉनॉमीची हेल्थ सुद्धा चांगली ठेवणं हे आपलं काम असतं. मग ते कधी कळणार, मग म्हणजे तुम्ही समजा 5 वर्षातून एकदा जाऊन फिजिकल चेकअप करता, तुमचं जे हेल्थ चेकअप आहे, तर तसं करून चालेल का? नाही. मग समजा तुम्ही ते फ्रिक्वेंटली करत आहे, वर्षातून एकदा, 6 महिन्यातून एकदा, तर त्यातून तुम्हाला उलट बेटर हेल्थसाठी तुम्ही वर्क करू शकणार आहे. म्हणजे असे सेम फॉर इकॉनॉमी. जीडीपी ऍट मार्केट प्राइस एव्हरी 3 मंथने मोजल्याने तुम्हाला अर्थव्यवस्थेचं आरोग्य कळणार आहे की आता काय सिच्युएशन आहे, काय कंडिशन आहे, आणि मग आपण पुढचं पाऊल काय उचललं पाहिजे. बट फॉर जीडीपी ऍट म्हणजे जो डिफ्लेटरवर काढला जातो तिथून आपल्याला ते कळत नाही. म्हणजे लक्षात घ्या बेसिकली. ठीक आहे, क्लिअर होत आहे? क्लिअर झालं का जीडीपी डिफ्लेटर काय असतो तो? कन्फ्युजन नाही करायचं, या महत्वाच्या कॉन्सेप्ट आहेत म्हणून मी तुम्हाला उदाहरणं सांगून देते. म्हणजे ठीक आहे, लिहून घ्या. जीडीपी डिफ्लेटर हा देशातील एकूण उत्पादित जीडीपी डिफ्लेटर हा देशातील एकूण उत्पादित किंवा उत्पादनातील सर्व वस्तू व सेवांच्या किंमत पातळीतील सर्व वस्तू व सेवांच्या किंमत पातळीतील बदल मोजणारा निर्देशांक आहे. तो अर्थव्यवस्थेतील एकूण महागाई दाखवतो. बरोबर. उदाहरणार्थ आपण पाहिलं किती टक्क्याने महागाई होती, तर 20% वाढलेली आहे. ते कशी काढली हे पण लिहून घ्या. म्हणजे एक उदाहरणार्थ झालं की सांगा. लिहून झालं की सांगा. फॉर्म्युला लिहा. जीडीपी डिफ्लेटर इज इक्वल टू नाममात्र जीडीपी ब्रॅकेट मध्ये लिहा नॉमिनल जीडीपी
डिवायडेड बाय वास्तविक जीडीपी. वास्तविक जीडीपी म्हणजे जीडीपी ऍट बेस प्राइस किंवा कॉन्स्टंट प्राइस इंटू 100 करा. इंटू 100. नोट करून लिहा. नाममात्र जीडीपी म्हणजे काय? तर सध्याच्या किमतीवर मोजलेला जीडीपी. नाममात्र म्हणजे काय? तर सध्याच्या किमतीवर मोजलेला जीडीपी. आणि वास्तविक म्हणजे काय? तर आधार वर्षाच्या किमतीवर मोजलेला जीडीपी. आणि आधार वर्ष काय? 2012. आणि इथे जे काही उदाहरण दिलेलं आहे ते लिहून घ्या. झालं की सांगा. ओके. वैशिष्ट्य लिहून घ्या. जीडीपी डिफ्लेटरची वैशिष्ट्य. जीडीपी डिफ्लेटरची वैशिष्ट्य. नंबर 1. यात सर्व वस्तू व सेवा समाविष्ट असतात. यात सर्व वस्तू व सेवा समाविष्ट असतात. सेकंड लिहा. आयात वगळली जाते. आयात वगळली जाते. याच्यामध्ये इम्पोर्ट ऍड नसतं, लक्षात घ्या. ठीक आहे. थर्ड लिहा वैशिष्ट्य. वस्तूंच्या वजनात दरवर्षी बदल होतो. वस्तूंच्या वजनात दरवर्षी बदल होतो. आणि शेवटचा पॉइंट लिहा. सीपीआय किंवा डब्ल्यूपीआय पेक्षा हा अधिक व्यापक निर्देशांक आहे. सीपीआय किंवा डब्ल्यूपीआय पेक्षा हा अधिक व्यापक निर्देशांक आहे. आता व्यापक काय लक्षात घ्या. जसं की आपण आधी पण पाहिले, लक्षात घ्या. तर 3 गोष्टी आपल्या समोर असतील. सीपीआय, तीन आपल्या समोर असतील तर त्याच्यातला व्यापक कोणता सर्वात जास्त आहे, तर आपण म्हणतो की जीडीपी डिफ्लेटर. का? तर सीपीआय किती वस्तू आणि सेवांसाठी, बरोबर ना? वस्तू प्लस सेवा दोन्ही आहेत. मात्र तरी सुद्धा किती वस्तू आणि सेवांसाठी आहे, तर 463 फक्त. नॉट फॉर ऑल. ठीक आहे. दुसरी गोष्ट डब्ल्यूपीआय फक्त वस्तूंसाठी आहे, सेवा तर याच्यात नाहीच आहे. पण मग याच्यात वस्तू असून पण किती आहेत? 697 आहेत. नॉट ऑल गुड्स. अगेन तो काय आहे? अर्धवटच आहे म्हणू शकतो आपण. सीपीआय पण अर्धवटच आहे. आणि मग जीडीपी लक्षात घ्या. फक्त जीडीपी लक्षात घेतलं, फक्त जीडीपी, तर तो टोटल आपण म्हणतो. टोटल डेफिनेशनच काय? टोटल फायनल गुड अँड सर्व्हिसेस प्रोड्युस विदिन टेरिटरी ऑफ इंडिया. पण टोटल वस्तू आणि सेवा दोन्ही आहेत, लक्षात घ्यायच्या. टोटल गुड अँड सर्व्हिसेस हे दोन्ही आहेत त्याच्यात. क्लिअर होत आहे? आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या. मग जेव्हा तुम्ही डिफ्लेटर म्हणून पण काढता ना, तर तो अजून ऍक्युरेट होतो. डिफ्लेटर मध्ये कधी करतो आपण? नॉमिनल डिवायडेड बाय रिअल. तो अजून जास्त ऍक्युरेट बनतो. आणि याच्यावर आपण काही इम्पोर्ट ऍड करत नाही, त्यामुळे तो असा ओव्हर हे पण दाखवत नाही. तर म्हणून लक्षात घ्या, तो व्यापक आहे जास्त, कारण ह्याच्यात वस्तू सेवा पण ऍड आहेत, प्लस सर्व आहेत, टोटल आहेत, नॉट मार्जिनल ऑर मिनिमम. इथे कसं 697 आहे, 463, पण इथे टोटल आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो? व्यापक. क्लिअर झालं? क्लिअर झालं का? काही डाऊट्स आहेत का इथपर्यंत? क्लिअर झालं का? ओके.
पुढे लिहून घ्या दुसरा पॉइंट, बेस इफेक्ट लिहून घ्या. बेस इफेक्ट दुसरी कॉन्सेप्ट जीडीपी डिफ्लेटर, त्याच्यानंतर नेक्स्ट कॉन्सेप्ट बेस इफेक्ट. बेस इफेक्ट. तर बेस इफेक्ट म्हणजे काय, तर याचा अर्थ असा होतो, लक्षात घ्या. तर मागील वर्षातील किमतीचा चालू वर्षातील किमतीच्या महागाईवर होणारा परिणाम. थोडक्यात काय, मागील वर्षातील किमतीच्या महागाईचा चालू वर्षाच्या किमतीवर होणारा परिणाम म्हणजे याला काय म्हणतो, बेस इयर किंवा नॉट बेस इयर, इट्स बेस इफेक्ट. बेस इफेक्ट उदाहरणासहित समजून घ्या. फॉर एक्झाम्पल की 2023 मध्ये वस्तूची किंमत होती 100 रुपये. 2024 मध्ये वस्तूची किंमत झाली 120 रुपये आणि 2025 मध्ये त्या वस्तूची किंमत झाली 140 रुपये. ठीक आहे, समजा हे किमतीचे आकडे आहेत, म्हणजे वस्तूंची जी किंमत बदललेली आहेत इयर वाईज, ते आकडे आपण इथे घेतलेले आहेत फॉर कुठली एखादी वस्तू. ठीक आहे, समजा तिची किंमत ही वाढतच चाललेली आहे दिवसांनी. आता बेस इयर म्हणजे काय, बेस इफेक्ट म्हणजे काय म्हणत आहे मी, तर मागच्या वर्षीच्या किमतीचा मागच्या वर्षीच्या महागाईचा पुढील वर्षाच्या किमतीवर होणारा परिणाम. अगेन मागच्या वर्षीच्या किमतीचा म्हणजे महागाईचा हा पुढील वर्षाच्या किमतीवर होणारा परिणाम म्हणजे बेस इफेक्ट. ते कसं काढणार, फॉर्म्युला काय आहे, तर फॉर्म्युला हा आहे की प्राइस ऑफ सेकंड इयर मायनस प्राइस ऑफ, फॉर्म्युला काय आहे, प्राइस ऑफ सेकंड इयर मायनस प्राइस ऑफ फर्स्ट इयर divided by price of first year again into 100. किती येतं सांगा बरं, पुटअप करा. पहिले हे काढू, ह्या दोघांसाठी काढू आपण. 120 आहे. सेकंड इयर काय आहे बरं, 120 आहे बरोबर. सेकंड इयरची किंमत काय 120. फर्स्ट इयरची काय आहे 100 डिवायडेड बाय अगेन 100 प्राइस ऑफ फर्स्ट इयर बोललेलं आहे बरोबर ना, 100च आहे. फर्स्ट इयर काय आहे ते 100 आहे इंटू 100. किती येतं सांगा बरं, 20 डिवायडेड बाय 100 इंटू 100. आता हे 100 कॅन्सल होणार, किती येणार तुमचं 20%. म्हणजे जर तुम्ही 2023 आणि 24 पाहिलं की या 2 वर्षामध्ये किती इन्फ्लेशन वाढलेलं आहे, तर ते 20% वाढलेले आपल्याला दिसतं बरोबर. असंच मला सांगा तुम्ही 2024 आणि 25 साठी काढा. ही आली ह्या 2 वर्षाची किंमत, किती 20% वाढलेलं आहे महागाई. आता या 2 वर्षासाठी काढा तुम्ही 2024 आणि 25 साठी, मला सांगा किती येतं. किती 16.6 बरोबर. अमृता बरोबर आहे, 16.6 किंवा ऑन अँड ऍव्हरेज किती पकडा 16%. ठीक आहे, क्लिअर होत आहे. बेस इफेक्ट काय लिहून घ्या. आता इथे लक्षात घ्या की नेहमी असं नाही होणार की किमती कमीच होत चालले वाढतच चाललेलं असं नाही होणार. कदाचित असं होऊ शकतं 110 रुपये होऊ शकते इथे
किंवा इथे असं होऊ शकतं की 90 रुपये होऊ शकतं. म्हणजे हे फ्लक्च्युएशन राहतात. असं नाही की प्रत्येक वर्षी त्या वस्तूची किंमत वाढलेलीच आहे. पण मग त्यानुसार हा जो फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही ठेवलं तर ती पर्सेंटेज चेंज होत राहणार. मग थोडक्यात काय म्हणू शकतो की हे कमी जास्त होत राहणार आहे. लक्षात घ्या, महागाई ही कमी जास्त होत राहणार आहे पर्सेंटेजनुसार. मग लिहून घ्या, बेस इफेक्ट म्हणजे काय. तर मागील वर्षातील किमती खूप कमी किंवा जास्त असल्यामुळे चालू वर्षातील महागाईचा दर जास्त किंवा कमी दिसणे जास्त किंवा कमी दिसणे जास्त किंवा कमी दिसणे जरी प्रत्यक्षात किमतीमध्ये मोठा बदल झाला नसेल तरी जरी प्रत्यक्षात किमतीमध्ये मोठा बदल झाला नसेल तरी पुढे लिहून घ्या पॉइंट. बेस इफेक्ट का होतो. नंबर 1 लिहून घ्या. महागाई ही इयर ऑन इयर मोजली जाते, म्हणजे प्रत्येक वर्षी मोजतो आपण, बरोबर. महागाई ही इयर ऑन इयर मोजली जाते. सेकंड लिहा, तुलना नेहमी मागील वर्षाच्या किमतीशी होते. तुलना नेहमी मागील वर्षाच्या किमतीशी होते. म्हणूनच मागील वर्षाचा आकडा खूप महत्वाचा असतो. आता याच्यावर टीका पण होतात, लक्षात घ्या. ठीक आहे, टीका काय आहे लिहून घ्या. टीका लिहा. तर बेस इफेक्टमुळे महागाई कृत्रिमरित्या जास्त किंवा कमी दिसू शकते. बेस इफेक्टमुळे महागाई कृत्रिमरित्या जास्त किंवा कमी दिसू शकते. आता आरबीआय जेव्हा, लक्षात घ्या, धोरण ठरवतं, मॉनिटरी पॉलिसी ज्यावेळेस हे करतं, इम्प्लिमेंटेशन करतं, आपण पाहिलं की सीपीआय कंबाईनचा विचार करून ते इम्प्लिमेंटेशन करत असतं, बरोबर. तर त्यावेळेस आरबीआय बेस इफेक्ट लक्षात घेतं का, तर नाही लक्षात घ्या. तुम्हाला एमसीक्यू ला विचारलं जाऊ शकतं, आरबीआय बेस इफेक्ट ऍड करतं का, तर नाही. लिहून घ्या, आरबीआय धोरण ठरवताना बेस इफेक्ट वेगळा करून पाहते. आरबीआय धोरण ठरवताना बेस इफेक्ट वेगळा करून पाहते. पुढे लिहून घ्या, शेतमाल, इंधन, अन्नधान्यांच्या किमतीमध्ये शेतमाल, इंधन, अन्नधान्यांच्या किमतीमध्ये बेस इफेक्ट जास्त दिसू शकतो. बेस इफेक्ट जास्त दिसू शकतो. ठीक आहे, क्लिअर झालं. काही डाऊट्स आहेत का इथपर्यंत? पहा एकदा चेक करून. ठीक आहे, पुढे जायचं का? काही डाऊट्स आहेत का? अमृता, गीता, माधुरी, योगेश, काही डाऊट्स आहेत का? ओके, पुढे जायचं. ठीक. नेक्स्ट पॉइंट, प्रोड्युसर प्राइस इंडेक्स, पीपीआय. पीपीआय त्याला काय म्हणतो आपण? प्रोड्युसर प्राइस इंडेक्स, त्याला काय म्हणतो आपण? पीपीआय. आता जसं लक्षात घ्या, डब्ल्यूपीआय मोजतो आपण,
सीपीआय मोजतो तसाच एक तिसरा प्रकार आहे पीपीआय. त्याला काय म्हणतो? प्रोड्युसर प्राइस इंडेक्स. प्रोड्युसर नावातच आहे, तो उत्पादन स्तरावर मोजला जातो. उत्पादन स्तरावर मोजला जाणारा त्याला काय म्हणतो आपण? प्रोड्युसर प्राइस इंडेक्स, म्हणजे उत्पादन स्तरावर मोजला जातो. आता कोणाच्या उत्पादन स्तरावर? तर तो कोणाचा प्रश्न केला याला? तर उत्तर मिळतं वस्तू आणि सेवांच्या. कोणाच्या उत्पादन स्तरावरती? तर वस्तू प्लस सेवांच्या उत्पादन स्तरावरती हा मोजला जातो. लक्षात घ्या. क्लिअर होत आहे? वस्तू आणि सेवांच्या. म्हणजे त्याचा अजून एक वेगळा अर्थ काय होतो? जे वस्तू आणि सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचण्याआधी त्यांची किंमत काय आहे ही मोजण्यासाठी पीपीआयचा वापर केला जातो. पण इंडियामध्ये पीपीआय हा मोजला जात नाही. तर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन जसं की IMF आहे, वर्ल्ड बँक आहे, यांच्याद्वारे हा मोजला जातो. कोण मोजतं बेसिकली? तर वर्ल्ड बँक, IMF. इंडियामध्ये मोजला जात नाही. इंडियामध्ये मोजला जात नाही. आता हा थोडाफार कोरिलेट करतो कोणाशी? तर आपल्याला वाटतं की WPI शी करतो. बरोबर आहे. पण WPI आणि पीपीआय मध्ये पण फरक आहे. WPI फक्त कशासाठी मोजलं जायचं? लक्षात घ्या. वस्तूसाठी मोजलं जायचं. पीपीआय वस्तू आणि सेवा. प्लस आता दोघांमध्ये साम्य काय? लक्षात घ्या. साम्य हे आहे की WPI मध्ये इनडायरेक्ट टॅक्सेस हे ऍड केले जायचे नाही, याच्यात पण ऍड केले जात नाही. एक्सक्लूड केले जातात, वगळले जातात. एक्सक्लूड म्हणजे वगळले जाणं. मग लक्षात घ्या, पीपीआय मध्ये अजून काय वगळलं जातं? इनडायरेक्ट टॅक्सेस तर वगळले जातात, पण मग अजून काय वगळलं जातं? तर त्याच्यामध्ये आहे, लक्षात घ्या, अजून तुमचे जे काही ट्रेड मार्जिन असतो, परत ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट हे ऍड होत नाही. का होत नाही सांगा मला? कारण हा उत्पादन स्तरावर मोजला जातो ना. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कधी ऍड होईल? जेव्हा तुम्ही ती वस्तू ग्राहकांपर्यंत विक्री कराल. तर आपण फक्त प्रोड्युसर लेवलवरती मोजतोय, तो काय आपण पुढे हे करत नाहीये. लक्षात घ्या. समजतंय का? तर म्हणून लक्षात घ्या, ट्रेड मार्जिन आणि ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या वस्तू आणि सेवा ह्याच्यातून एक्सक्लूड केलेल्या असतात. लक्ष द्या. क्लिअर होत आहे? काही डाऊट्स आहेत का? सांगा. लिहून घ्या. प्रोड्युसर प्राइस इंडेक्स कोण मोजतं? तर IMF आणि वर्ल्ड बँक, किंवा असं लिहा इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन. लिहून घ्या. उद्दिष्ट काय असतं? तर वस्तू व सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी उत्पादक स्तरावरील किंमत वाढीचे निराकरण करणे. उत्पादक स्तरावरील किंमत वाढीचे निराकरण करणे. नोट करून लिहून घ्या. भारतामध्ये हा मोजला जात नाही. भारतामध्ये पीपीआय मोजला जात नाही. भारतामध्ये पीपीआय मोजला जात नाही. पुढे लिहून घ्या. पीपीआय मध्ये समाविष्ट नसणाऱ्या गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत? लिहून घ्या. अप्रत्यक्ष कर, ट्रेड मार्जिन, अप्रत्यक्ष कर, ट्रेड मार्जिन, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. ठीक आहे. माझं एक काम करा, माझं जाऊन आनंदच्या मोबाईलवर टाकले ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट नंबर आहे माझा. तर मला सांगा की जाऊन पहा म्हटलं, सगळं माझं बंद झालंय. 3 पैकी कोण जास्त ऍक्युरेट आहे? पीपीआय, सीपीआय की WPI? हे करा,
सर्वात जास्त ऍक्युरेट काय असेल बरं? तुम्हाला असं सेंटेन्स देतात की काय सीपीआय इज मोर अॅक्युरेट दॅन डब्ल्यूपीआय, डब्ल्यूपीआय इज मोर अॅक्युरेट दॅन सीपीआय असं विचारतात म्हणजे. तर मग मला सांगा या तीन पैकी पीपीआय, डब्ल्यूपीआय आणि सीपीआय तीन पैकी काय अॅक्युरेट आहे बरं? काय अॅक्युरेट आहे सांगा. नाही सांगू शकत? बरं योगेश, काय अॅक्युरेट आहे पीपीआय अमृता? काय अॅक्युरेट आहे? व्हॉट इज द रिझन? पीपीआय हा दोन्हीसाठी काढला जातो, वस्तू व सेवा. आणि मूळ किंमत कशामुळे वाढली हे पीपीआय वरून कळतं. बरोबर, कारण आपण त्याच्यामध्ये टॅक्स इन्क्लूड नाही करत, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट नाही. पण आता तुम्ही म्हणाले डब्ल्यूपीआय तर पण सेम आहे, पण डब्ल्यूपीआय मध्ये फक्त काय समाविष्ट आहे? वस्तू. पीपीआय मध्ये वस्तू आणि समाविष्ट आहे. समजतंय? तर म्हणून लक्षात घ्या, लिहून घ्या, पीपीआय इज मोर अॅक्युरेट दॅन सीपीआय अँड डब्ल्यूपीआय. मग अॅक्युरेसी नुसार जर तुम्हाला ऑर्डर विचारली तर काय सांगाल? तर पीपीआय आधी येईल आणि त्याच्यानंतर डब्ल्यूपीआय आणि लास्ट काय येईल? सीपीआय. पण इंडियामध्ये लक्षात घ्या पीपीआय मोजला जात नाही. हे एक गोष्ट लक्षात ठेवायची. क्लिअर झालं? काही डाऊट्स आहेत का? ठीक आहे. तर आपला इथे इन्फ्लेशन चॅप्टर संपतो, लक्षात घ्या. कारण तुम्हाला जर या चॅप्टर मध्ये काहीही डाऊट्स असतील तर तुम्ही आता विचारू शकता मला. कारण आपण नेक्स्ट लेक्चर, उद्याच्या लेक्चरमध्ये वेगळे कॉन्सेप्ट किंवा वेगळा टॉपिक सुरू करणार आहोत. जर काहीही डाऊट असतील तर विचारू द्या म्हणजे. आहेत का डाऊट्स? ठीक आहे. काय म्हणत आहे योगेश? ओके. यावरती ऑब्व्हियसली प्रिलिम एमसीक्यू टाईप प्रश्न येणार. ठीक आहे, तर ते काय प्रश्न असतात वगैरे ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. हवं तर काही एमसीक्यूज घेऊयात आपण त्याच्यावरती. एमसीक्यूजने स्टार्ट करूया, देन नवीन चॅप्टर आपण सुरू करूया. आज रिव्हिजन करा सो दॅट परफेक्टली आन्सर करू शकाल उद्या. ठीक आहे, एकदा बघून घ्या, पूर्ण रिव्हिजन करा इन्फ्लेशन चॅप्टरचं. ठीक आहे, ठीक आहे, चला.